आयकी शिकतले आम्ही इक्वेशन ऑफ लाईन इन स्पेस. आता लायनाचे इक्वेशन कशें क्रिएट करप ते शिकतले आम्ही. ओके, एक्चुअली कितें इक्वेशन ऑफ लाईन इन स्पेस दोन तरेन काडपाक मेळटा. इक्वेशन ऑफ लाईन तू काडपाक जाय, देर आर टू टायप्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. फर्स्ट कितें, फर्स्ट असता फर्स्ट टायप इक्वेशन ऑफ लाईन passing through a given point A, and A चा पोझिशन वेक्टर किती आहे, स्मॉल a वेक्टर, and parallel to given vector which is B vector. Okay, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट म्हळ्यार कितें, एक पॉइंट दिल्लो आसतलो तुमकां, पळय सारकें आयका कितें सांगता आयकाय. एक पॉइंट दिल्लो आसतलो आनी हो पॉइंट कोणाचेर लाय करता, लायनाचेर लाय करता. ओके, आनी कितें दिल्लें आसतलें, एक वेक्टर दिल्लो आसतलो विच इज वेक्टर बी, आनी तो वेक्टर कितें आसतलो सांग, त्या लायना वांगडा कितें आसतलो, पॅरलल. ओके, सो आतां कितें, आतां पळय फर्स्ट आमी कितें शिकतले सांग, फर्स्ट आमी शिकतले वेक्टर फॉर्म कशें काडटा हेजे. तुमकां खबर आसतलें इक्वेशन ऑफ लायनाचे दोन फॉर्म्स असतात, लाईन जालो, प्लेन जालो, एक वेक्टर फॉर्म आणि एक कितें कार्टेशियन फॉर्म. ओके, पयलीं कितें शिकतले आमी वेक्टर फॉर्म कशें काडप आसता. आता फॉर एक्झाम्पल हो कितें कॉर्डिनेट्स, हे कितें एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट. ओके, आणि हो कितें लाईन, हो कितें लाईन, आणि ह्या लायना कितें म्हणटलो एल. हो लाईन कितें एल. लाईन कितें खंय आसूं शकता न्हू, सो कितें काडलें, लाईन काडलें एक. आता कितें लायनाचेर एक पॉइंट दिल्लो आहा, लायनाचो एक पॉइंट दिल्लो कितें विच इज लेट सपोज ह्या पॉइंटाचें नाव कितें ए. ओके, एक पॉइंट दिल्लो गिवन पॉइंट, कितें म्हणलां पळय, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट ए. ओके, आता एचे कॉर्डिनेट कितें आसतले खबर आहा, एचे कॉर्डिनेट कितें आसतले, x1 y1 आणि z1. x1 y1 and z1 आर व्हॉट, कितें कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट, and this point is on the line. ओके, इतलं कळ्ळं. आता हांव कितें करतलो सांग, हो कितें, ओ कितें माझो ओरिजिन, ओ कितें ओरिजिन. हांव एक कितें करतलो, पोझिशन वेक्टर ड्रॉ करतलो. कितें करतलो, पोझिशन वेक्टर ड्रॉ करतलो. आनी पोझिशन वेक्टर कितें पडलो सांग, हांव स्मॉल ए वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणल्यार कितें, अ वेक्टर हुज कितें इनिशियल पॉइंट इज व्हॉट, ओरिजिन. ओके, द वेक्टर विच स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन इज कॉल्ड कितें म्हणटा ताका आमी पोझिशन वेक्टर. आतां म्हाका सांग, ओके, हो कितें आसतलो, स्मॉल ए वेक्टर. आतां हांव कितें करतलो सांग, एक पॉइंट पी कन्सिडर करतलो, पॉइंट पी कन्सिडर करतलो, आनी हो पॉइंट पी कितें सांग, आर्बिट्ररी पॉइंट पी ऑन अ लाईन. हेगे कॉर्डिनेट कितें आसतले, x1 y1 z1. हे पीचे म्हाका कॉर्डिनेट्स खबर ना, तू खबर आहा इक्वेशन फॉर्म करपाक लागून कितें जाय सांग, वेरिएबल नाका, हेची व्हॅल्यू दिल्ली आसतली 2 3 4 अशी व्हॅल्यू दिल्ली आसतली, बट हेची व्हॅल्यू दिल्ली आशिना. हे आमी आर्बिट्ररी पॉइंट केन्ना बी याद दवर, इक्वेशन फॉर्म करपाक लागून कितें जाय आमकां, एक अननोन पॉइंट जाय लायनाचेर, एक अननोन पॉइंट जाय, आनी हे अननोन पॉइंट कितें पी, आनी त्याचे कॉर्डिनेट्स कितें एक्स वाय आणि झेड. आता हांव कितें करतलो, एक पोझिशन वेक्टर कितें ड्रॉ करतलो, आर ड्रॉ करतलो. हो कितें, आर इज अ पोझिशन वेक्टर फॉर आर्बिट्ररी पॉइंट पी. इतलें जालें. आता म्हाका सांग, कितें तरी दिलें ना, एक्स्ट्रा कितें दिलां सांग, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट ए, आणि एचे कितें पोझिशन वेक्टर कितें, ए पॉइंटचे पोझिशन वेक्टर कितें, स्मॉल ए वेक्टर, एंड पॅरलल टू गिवन वेक्टर बी. म्हळ्यार कितें, एक पॅरलल, एक आसतलो बी वेक्टर आसतलो, एक कितें आसतलो बी वेक्टर, आनी हो बी वेक्टर जो आहा पळय तो कोणा वांगडा पॅरलल, ह्या लायना वांगडा कितें पॅरलल. हे दिल्लें आसतलें तुमकां. सो कितें बरयलें तर फायंडिंग्स बरया, कितें बरयलें सांगाय, लेट ए कितें सांग, एचे कॉर्डिनेट्स कितें, x1 y1 z1 बी अ पॉइंट on a line, and line कितें L. सो म्हाका सांग, ए वेक्टर कितें आनी कितें, therefore कितें, ए वेक्टर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए फ्रॉम origin O. इतलं क्लियर, हे कळ्ळें.
मागीर घेतलें सांग आनी कितें घेतलें लेट पी कितें पीचे कॉर्डिनेट्स कितें सांग एक्स वाय आनी झेड बी एन आर्बिट्री पॉइंट आर्बिट्री म्हळ्यार कितें मिनींग सांग आर्बिट्री म्हळ्यार कितें अननोन पॉइंट ओके आर्बिट्री पॉइंट बी एन आर्बिट्री पॉइंट ऑन लाइन एल आर्बिट्री पॉइंट जायत आमकां विदाउट आर्बिट्री पॉइंट हांव कसो इक्वेशन फॉर्म करतलो इक्वेशना भितर कितें जाय सांग कितें आसता सांग एक्स वाय आनी झेड जाय आसता ओके जाल्यार इक्वेशन कसो फॉर्म जातलो ओके आर्बिट्री पॉइंट आनी खंय आसूं शकता खंय आसपाक शकता आनी म्हाका सांग therefore हेजो आर वेक्टर कितें घेतलें सांगा आर वेक्टर इज अ पोजिशन वेक्टर आनी पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट कितें ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन ओ इतलो कळ्ळें क्लियर आनी कितें दिला सांग आनी कितें दिला सांग बी वेक्टर इज अ वेक्टर बी वेक्टर कितें गिवन वेक्टर आमचो कळ्ळें बी वेक्टर इज अ गिवन वेक्टर which is parallel to line L इतलं कळ्ळें इतलें दिल्लें आहा आमकां डेटा ओके हो पॉइंट दिल्लो आसतना हे आमी कन्सिडर केला एक पॉइंट आर्बिट्री पॉइंट आमी कन्सिडर केला कितें दिल्लें आसतलो एग्जामी ए पॉइंट दिल्लो आसतलो कितें ए गिवन पॉइंट आसतलो आनी कितें दिल्लें आसतलें वेक्टर दिल्लो आसतलो हो वेक्टर कितें सांग ह्या लायना वांगडा कितें पॅरलल ओके आतां इतलें आमी आतां मॅथ्स केलें आतां पळय आतां ए वेक्टर न्हू आतां हाका डायरेक्शन असाइन करता हो कितें म्हाजो एपी वेक्टर हो कितें एपी वेक्टर ड्रॉ केला हा कितें केलें सांग एरो ड्रॉ केलें न्हू ह्या लायना कितें दिलें डायरेक्शन असाइन केली ओके आतां हांगा पळय आतां म्हाका सांग हो जो एपी वेक्टर आसतलो म्हाका सांग हो एपी वेक्टर कितें लायनाचेर आसा न्हू आतां एपी वेक्टर आनी बी वेक्टर पॅरलल न्हू एपी वेक्टर आनी बी वेक्टर कितें पॅरलल न्हू सो अशें पळोवपाक शकना एपी वेक्टर इज लॅम्डा टाइम्स बी वेक्टर आमकां खबर ना तेजी लेंथ कितें बिया वांगडा सेम आहा बिया किनी व्हडली आहा की बिया किनी धाकटी आहा ती सो हांव कितें पळोवपाक शकता सांग एपी वेक्टर इज वॉट लॅम्डा टाइम्स बी वेक्टर कळटा तुमकां कितें करता हांव ओके इतलें क्लियर आतां वेर कितें लॅम्डा इज सम स्केलर इज सम स्केलर आतां कितें लायतलें सांग आतां हांव लायतलें हांगा ट्रायंगल लॉ युजींग कितें ट्रायंगल लॉ यूज करतलो हांव इन ऑन ट्रायंगल OAP सो म्हाका सांग दोन वेक्टर खंयचे ते सेम डायरेक्शनान पाथ फॉलो करतात OA वेक्टर प्लस तुम्ही ट्रायंगल लॉ विसरले कितें आसता जे सेम डायरेक्शन आसता तेका सेम सम करप आसता जे वेक्टर सेम डायरेक्शनान वयता तेजो सम करप आसता आनी जो कोण ऑपोजिट डायरेक्शनान वयता तो कितें तेच्या वांगडा इक्वल आसतलो तो सो कितें OA वेक्टर प्लस AP वेक्टर इज इक्वल टू व्हाट OP वेक्टर OA वेक्टर कितें A वेक्टर आतां AP वेक्टर कितें दिला सांगा AP वेक्टर जाय कितें बरयतलो लॅम्डा टाइम्स B वेक्टर आनी OP वेक्टर कितें R वेक्टर ओके and R vector is what position vector of arbitrary point P okay so मग R जाय so therefore क्या आतले सांग R vector is equal to क्या आतले A vector arrange करून बरयता so A vector plus lambda times B vector and this is what vector form of line vector form of line आणि हे कितें आसता सांग हे कितें B vector कितें given vector parallel to line हे कितें सांग हो कितें A कितें position vector of given point A आणि लॅम्डा एक स्केलर कळ्ळें याद दवर तुका वेक्टराचो कितें दिलो पॉइंट दिलो तुका एक पॉइंट दिला फॉर एक्झाम्पल ए पॉइंट दिला ए पॉइंट कितें 3,2,1 तू आता पोजिशन वेक्टर ड्रॉ करपाक शकना पोजिशन वेक्टर कितें आसता सांग हेजे ए वेक्टर इज इक्वल टू कितें बरयतलो कोफिशियंट बरोवप आय कॅप घालप
कोफिशियंट किती आहे 2 जे कॅप आणि 1 के कॅप. आणि तुका बी वेक्टर दिल्लो असतलो. बी वेक्टर किती असतलो सांग, पॅरलल टू लाईन एल. दिस इज व्हॉट वेक्टर फॉर्म ऑफ वेक्टर फॉर्म ऑफ लाईन. वेक्टर फॉर्म ऑफ लाईन क्लियर. पण ह्या होतो किती दिलेलं असतं सांग, ह्या इथून भितर किती दिलेलं असतले, एक तुमका पॉइंट दिला असतलो, याचे कोऑर्डिनेट किती सांग x1 y1 आणि z1, आणि काय दिले असतले बी वेक्टर दिले असतले. आणि हा बी वेक्टर किती असतलो सांग, पैरेलल टू लाइन. ये दो चीजें दी होंगी और क्या फॉर्मूला पता रहना चाहिए. ये डेरिवेशन करून दाखवेल तुमका कित्याक तुम कळत जाय की बी वेक्टर किती आहे, ए वेक्टर किती आहे. ओके त्याला लागून नाही करून दाखवलो वेक्टर एक्चुअली. ओके आणि आर वेक्टर किती आहे सांग, पोजिशन वेक्टर ऑफ आर्बिट्ररी पॉइंट एक्स वाय झेड. क्लियर. ओय इथलं झालंय. वेक्टर फॉर्म शिकले आम्ही. वेक्टर फॉर्म कळपायचंय. डेरिवेशन याद होची गरज ना, इथले याद उरल्यार पुरो आहे किती चाललं. ए वेक्टर किती आहे सांग, पोजिशन वेक्टर ऑफ गिवन पॉइंट, आणि बी वेक्टर किती आहे विच इज पॅरलल टू लाईन एल. इथलं कळय इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट किती आहे, कार्टेशियन फॉर्म ऑफ कसलं फॉर्म झालं, वेक्टर फॉर्म ऑफ अ लाईन. ओके इक्वेशन ऑफ किती, इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म अशें बरोवपाक शकता. राव अशें बरें, इक्वेशन ऑफ लाईन इन वेक्टर फॉर्म. आता कितें शिकयतलें सांग हांव, कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म कितें आसता आतां पळय. फॉर एक्झाम्पल आता एचे कोऑर्डिनेट्स कितें x1, याचे कोऑर्डिनेट्स कितें सांग x1 y1 z1. सो म्हाका सांग हेजो पोजिशन वेक्टर कितें, ए वेक्टर न्हू, आणि ए वेक्टर कितें आसतलो सांग x1 i कॅप घेतलो, y1 j कॅप आणि कितें z1 k कॅप अशें करप आसता. आता बी कितें पी कितें आर्बिट्ररी पॉइंट, तेजे कोऑर्डिनेट्स कितें सांग x y आणि z. सो हो कितें सांग हेजो वेक्टर कितें, आर वेक्टर कितें आसतलो, आर वेक्टर कितें आसतलो सांग x i कॅप प्लस y j कॅप आणि प्लस z k कॅप. कळ्ळें. आर कितें, आर वेक्टर कितें पोजिशन वेक्टर ऑफ आर्बिट्ररी पॉइंट पी. ओके हे जालें. आता आमकां बी वेक्टर दिल्लो हा न्हू, बी वेक्टर कितें आसता सांग, एक्चुअली बी वेक्टर कितें आसता ए आय कॅप प्लस बी जे कॅप आणि प्लस सी के कॅप. खंयच्याय वेक्टराचे बरे कोऑर्डिनेट आसता, हे आसता कोफिशियंट आसता पळय, वेर कितें, वेर ए बी एंड सी आर डीआर्स ऑफ वेक्टर बी. तो खबर आहा न्हू, खंयचोय तूं वेक्टराचो कंपोनंट फॉर्म बरयतलो, खंयचेय फॉर्म येता वेक्टराचो कंपोनंट फॉर्म बरयतलो, तेजे फुडें ते कोफिशियंट आसता, कितें आसता सांग ए बी आणि सी. बट युनिट वेक्टर दिलो जाल्यार तेजे कोफिशियंट कितें आसताले एल एम आणि एन. बी वेक्टर कितें युनिट वेक्टर म्हणला ना, सो तेजे कोफिशियंट कितें आसताले ए बी एंड सी. ए बी एंड सी आर व्हॉट, डायरेक्शन रेशियोज ऑफ अ वेक्टर. इतलं क्लियर. हे कळ. आता कितें करप सांग, ही सगळी व्हॅल्यू आहा पळय सबस्टिट्यूट. आता पळय फॉर्म्युला कितें आसता, वेक्टर फॉर्माचो फॉर्म्युला कितें, वेक्टर फॉर्माचो फॉर्म्युला कितें सांग, वेक्टर फॉर्माचो फॉर्म्युला कितें आसता, फॉर्म्युला कितें आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर. आता सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तितून भितर, सबस्टिट्यूट करा सगळे व्हॅल्यू आहा पळय, इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि हो इक्वेशन कितें 3, सगळे व्हॅल्यू हांगा सबस्टिट्यूट करा. सो कितें येतलें, आर कितें बरयतलो, आर कितें बरयतलो ओल्या एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इज इक्वल टू ए वेक्टर कितें, ए वेक्टर कितें आसा x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप. सारखे. आणि कितें येतलें प्लस लॅम्डा टाइम्स कितें सांग, लॅम्डा टाइम्स कितें बी वेक्टर, बी वेक्टर कितें सांग ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. इतलं केलो. सो आतां पळय आता सगळे कितें करता, जे बी आहा पळय कॉमन आहा पळय ताका कितें घेता, कॉमन घेवपाक ट्राय करता डायरेक्ट. सो कितें येतलें सांग x1 प्लस लॅम्डा टाइम्स ए ब्रॅकेट आय कॅप. कळ्ळें, कॉमन घेवपाक कळटा न्हू तुमकां. आनी हांगा कितें येतलें सांग प्लस y1 प्लस लॅम्डा टाइम्स पळय लॅम्डा टाइम्स बी, कळ्ळें, लॅम्डा इंटू बी, लॅम्डा टाइम्स बी जे कॅप
आणि किती येतलो हांगा प्लस z1 घेतलो कॉमन z1 घेतलो आणि हांगा किती आसता सांग लॅमडा टाइम्स c किती ब्रॅकेट k कॅप. आता म्हाका सांग हो किती x I कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप ऑन कंपेरिंग म्हाका सांग x किती कोणा वांगडा इक्वल x कोणा वांगडा इक्वल x1 प्लस लॅमडा टाइम्स a सारखे y कोणा वांगडा इक्वल y1 प्लस लॅमडा टाइम्स b सारखे आणि हो जो z किती z जो तो किती कोणा वांगडा इक्वल z1 प्लस लॅमडा टाइम्स c इतलं केलें. आता कितें काडपाक जाय खबर आहे भितर आमकां लॅमडा कितें करपाक जाय एकठांय दवरपाक म्हळ्यार कितें लॅमडा एक कडेन दवरपाक जाय आनी सगळे कोफिशियंट्स जे आहा त्या सायडीन व्हरप. सो कितें जातलें सांग x मायनस x1 आणि लॅमडा सकयल गेल्यार सॉरी लॅमडा नो a सकयल गेल्यार अपॉन a इज इक्वल टू लॅमडा. आता हांगा कितें सांग y मायनस y1 अपॉन b इक्वल टू लॅमडा आणि कितें z मायनस z1 अपॉन c आणि हो कितें लॅमडा. हे तिनी लॅमडा न्हू. सो म्हाका सांग तिघांचो व्हॅल्यू किती येता लॅमडा हेजोय व्हॅल्यू लॅमडा येता हेजोय व्हॅल्यू लॅमडा येता दॅट मीन्स कितें हो टर्म आणि हो टर्म कितें इक्वल. सो म्हाका कितें मेळटलें सांग फॉर्म्युला x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b and कितें इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c and this is what Cartesian form of and this is what हे कितें कितें इक्वेशन ऑफ लाइन in Cartesian form. आता म्हाका सांगता आयकय x y आणि z कितें पॉइंट्स ऑफ आर्बिट्ररी पॉइंट्स x1 y1 z1 क्या है x1 y1 z1 कितें the coordinates of the given point आणि a b आणि c कितें सांग a b c कितें dr's of these are what dr's of vector b हे कितें सांग हे coordinates of given point आणि given point कितो a हे x y आणि z कितें केन्ना कॉन्स्टंट आसतले त्याची काय व्हॅल्यू आसची ना ते कितें आर्बिट्ररी पॉइंट अननोन पॉइंट्स ते इतलं कळ्ळें बंद कर. आज सारकें वाचचें कितें बरयला फाइंड द वेक्टर एंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन थ्रू अ पॉइंट म्हळ्यार एक पॉइंट दिल्लो हो पॉइंट कितें सांग a पॉइंट ओके a पॉइंट कितें दिला सांग लेट बरया न्हू लेट a पॉइंट कितें 5,2, -4 पळय find a vector and the Cartesian equation of line through a point म्हळ्यार कितें एक लाइन कितें करता ह्या पॉइंटा थ्रू पास करता हो पॉइंट कितें a याचे कोऑर्डिनेट्स कितें 5, 2 and -4 and which is parallel to the vector म्हळ्यार हो लाइन एक वेक्टर वांगडा पॅरलल हो वेक्टर कितें b वेक्टर कितें आसतलें सांग 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 8k कॅप सारकें. आता आमकां ए पॉइंट दिल्ला न्हू तूं कितें पोजिशन वेक्टर काडपाक शकना देयरफॉर पोजिशन वेक्टर कितें आसतलो सांग कितें आसतलो हेजो पोजिशन वेक्टर कितें आसतलो 5i कॅप प्लस 2j कॅप मायनस 4k कॅप काडलें. फर्स्ट फाइंड करपाक लायला वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन. सो वेक्टर फॉर्म कितें आसता सांग वेक्टर फॉर्म्युलाचो फॉर्म्युला कितें r वेक्टर इज इक्वल टू a वेक्टर प्लस लैम्डा टाइम्स b वेक्टर. a वेक्टर किती दिला ते बरे 5i कॅप प्लस 2j कॅप मायनस 4k कॅप ब्रॅकेट घाल प्लस लैम्डा टाइम्स b वेक्टर किती 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 8k कॅप झाले. फर्स्ट वन झालं सॉल्व कळ हो किती वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाइन. ओके हे झाले. अति काढप सांग किती आसा कार्टेशियन फॉर्म काढया. कार्टेशियन फॉर्म किती असते सांग कार्टेशियन फॉर्म किती असता x मायनस इजी x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b आणि हे किती सांग इज इक्वल टू z z मायनस
z मायनस z1 अपॉन c. x कितें म्हाजो कोफिशियंट कितें कोफिशियंट न्हू कोऑर्डिनेट्स ऑफ आर्बिट्ररी पॉइंट ते आमकां नाका ते सेम एक्सच आसता. x1 कितें पळय आमकां x1 y1 z1 ओके सांग a b आनी c आतां कळटलें. आतां x1 पुट कर. x1 कितें सांग 5 अपॉन a कितें 3 y मायनस y1 2 b कितें 2 z मायनस z1 कितें मायनस 4 अपॉन c कितें मायनस 8. सो सॉल्व करके घेतलो x मायनस 5 अपॉन 3 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 2 is equal to z plus 4 upon minus 8 and this is what Cartesian form. किती म्हणटा सांगा कार्टेशियन फॉर्म या कार्टेशियन इक्वेशन भरू शकता. कार्टेशियन इक्वेशन भरू शकता. कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाइन आणि हो कितें हो कितें सांग जो आमकां आन्सर येयलो तो कितें आसा सांग वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन इजी की सांगलेलें आहे कितलें इजी आसतलें. आता सेकंड क्वेश्चन कितें बरयला सांग कितें विचारला द डायरेक्शन रेशियोज तू खबर आहा न्ही सगळें कितें आसता सांग डायरेक्शन रेशियोज दिल्लो पळय फॉर्म्युला बी बरोवन नाही कितें म्हणला द डायरेक्शन रेशियोज ऑफ द फॉलोइंग लाइन कितें आसतलें सांग डायरेक्ट करून सांगपाक शकता तुमी रॉंग -2 6 -3 कळ्ळें तुमकां कितें तें कोफिशियंट पळय हे पळय उरली पळय पार्ट कशें दिलें तें पळय फुडें कितें आसपाक जाय एक्स आसपाक जाय आनी तो कितें आसपाक जाय पॉझिटिव्ह डायरेक्ट करपाक गेल्या आनी हांगा बी पळय एक्चुअली फॉर्म्युला कितें आसता z मायनस z1 ना की पयलीं कितें z1 मायनस z सो ते रॉंग पयलीं एका स्टँडर्ड फॉर्मान कन्वर्ट करचो पडटलो. आतां हांगा कितें आसपाक जाय फुडें कितें आसपाक जाय एक्स मागीर कितें आसपाक जाय नंबर हांगा कितें फुडें एक्स z आसपाक जाय मागीर नंबर. सो पयलीं इक्वेशन कितें दिल्लें पयलीं बरया 4 मायनस x अपॉन 2 इज इक्वल टू y मायनस 1 अपॉन 6 इज इक्वल टू 3 मायनस z अपॉन 3. आतां फुडें बरया कितें मायनस कॉमन घेत न्हू एक्सा फुडें मायनस आसपाक जायना खंय हा फॉर्म्युला भितर मायनस ना सो मायनस कॉमन घेतलो जेन्ना मायनस कॉमन घेतलो सो कितें जातलें सांग फुडें कितें बरयतलो x आनी 4 कितें जातलो -4 अपॉन 2 ओके जातलें सांग y सेम हा y मायनस 1 अपॉन 6 आनी हांगा कितें जातलें म्हाका पळय झेडा फुडें मायनस नाका सो मायनस कॉमन घेतलो सो जेन्ना मायनस कॉमन घेतलो झेड कितें जातलो पॉझिटिव्ह आनी 3 कितें जातलो नेगेटिव्ह अपॉन 3. आतां मायनस सायन कोणा दितलें सांग आतां एका दी कळ्ळें हेजे फुडें काय आसूं जायना फुडें काय आसपाक जायना सो कितें जातलें सांग x मायनस 4 अपॉन मायनस 2 इज इक्वल टू y मायनस 1 अपॉन 6 इज इक्वल टू घेतलें z मायनस 3 अपॉन मायनस 3 मायनस दिवपाक मेळटा. सो आतां सांग कोफिशियंट कितें आतां dr कितें dr ऑफ लाइन कितें -2 6 -3 व्हेरी गुड बघ चकमा खा बंद कर. आता कितें नेक्स्ट टाइप ऑफ इक्वेशन पळय आतां बी कितें काडटलो इक्वेशन ऑफ लाइन काडटलो बट हेजो टाइप डिफरंट. आतां कितें इक्वेशन ऑफ लाइन passing through 2 points आणि 2 पॉइंट्स कितें आसतले सांग 2 पॉइंट्स एक पॉइंट आसतलो तेजो कितें पोजिशन वेक्टर कितें a वेक्टर आनी एक b पॉइंट आसतलो तेजो पोजिशन वेक्टर कितें आसतलो सांग b वेक्टर कळ्ळें a आनी b पॉइंटातल्यान लाइन पास करता त्याचं इक्वेशन काढपाक जाय. आता हितून भितर पॅरलल वेक्टर बी काय दिवना हांगा कितें दिला 2 पॉइंट दिल्ल्या म्हाका खबर आहा 2 पॉइंट दिल्या लाइन फॉर्म करपी लाइनाचो इक्वेशन फॉर्म करपी ओके आनी दोन्ही पॉइंट खंय लाय करता सांग ऑन द लाइन ओके क्लियर. सो कसं सॉल्व करूया एका हेजोय आमकां कितें जाय कितें काडपाक जाय वेक्टर फॉर्म आनी कार्टेशियन फॉर्म. फर्स्ट कितें काडटले सांग आमी सो दीस कितें काडटा फर्स्ट वेक्टर फॉर्म सिंपल कितें करप सांग हे कितें कोऑर्डिनेट एक्सिस
कोणाक जाय तेका एक्स घे. हा एक एक्स वाय झेड. हो कितें माझो लायन. लायनाचेर हे कितें सांग सिंबल कितें एल. कळ्ळें? लायनाचो सिंबल कितें एल. आता दोन पॉइंट दिल्ले हा. हो कितें पॉइंट ए आनी हो पॉइंट बी. आणि हे दोन्ही पॉइंट खंय लाय करता सांग ऑन द लायन. हे दोन्ही पॉइंट खंय लाय करतात ऑन द लायन. सो कितें दिस लायन पासिस थ्रू दिस पॉइंट ए एंड पॉइंट बी. ओके. सो आता ओ कितें सांग ओरिजिन. ओ कितें ओरिजिन. आता ओरिजिनांतल्यान जो वेक्टर हांव फॉर्म करतलो हो कितें आसता सांग स्मॉल ए वेक्टर आनी हो कितें आसता पोजिशन वेक्टर स्मॉल बी वेक्टर. सारकें. आता कितें करतले सांग कन्सिडर करया आमी एक कितें पॉइंट कन्सिडर करया आर्बिट्री पॉइंट पी कन्सिडर करया. आनी पीचे कोऑर्डिनेट्स कितें सांग एक्स वाय आनी झेड. याचे कोऑर्डिनेट कितें आसतले फर्स्ट पॉइंटाचे कोऑर्डिनेट कितें आसतले x1 y1 z1 आनी याचे कोऑर्डिनेट्स कितें आसतले सांग x2 y2 आनी z2. इतलो कळ्ळें. सो अशें बरयना हांव. आतां कितें बरयता सांग फर्स्ट कितें बरयता हांव फर्स्ट बरयता हा आनी कितें सांग ओतल्यान एक पी कडेन एक वेक्टर वयता. कळ्ळें. फ्रॉम ओ टू पॉइंट पी एक वेक्टर वयता. तो वेक्टर कितें आसतलो सांग आर वेक्टर. सारकें न्हू. आनी आर कितें पोजिशन वेक्टर ऑफ आर्बिट्री पॉइंट पी. सो सगळो सेम डेटा कितें बरयतलो सांग लेट ए वेक्टर बी अ कितें राव लेट ए वेक्टर बी अ पोजिशन वेक्टर डायरेक्ट बरयता. कळ्ळें. सगळो इतलेच डेटा आहे. पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट कितें ए फ्रॉम ओरिजिन हो कितें पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए फ्रॉम ओरिजिन ओ. इतलो कळ्ळें. मागीर नेक्स्ट कितें सांग लेट बी वेक्टर बी पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी फ्रॉम ओरिजिन ओ. आनी कितें लेट आर वेक्टर बी अ पोजिशन वेक्टर ऑफ आर्बिट्री पॉइंट कोण तो आर्बिट्री पॉइंट पी. आनी पीचे कोऑर्डिनेट्स तुमकां खबर आसा बरयले थंय बरयले म्हण हांगा बरयचो ना. पॉइंट पी कितें पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन ओ. इतलो क्लियर. इतलो कळ्ळें. क्लियर आहा बात. आतां कितें दोन वेक्टर ड्रॉ करतलो. एक आसतलो कितें एपी वेक्टर आनी एक कितें आसतलो सांग एबी वेक्टर. एपी वेक्टर घेवप आनी कितें घेवप आसता एबी वेक्टर घेवप आसता. कळ्ळें. एक धाकटो ट्रायंगल घेतलो दोन कोण ट्रायंगल लायतलो. हे ट्रायंगला भितर ट्रायंगल लायतलो आनी व्हडले ट्रायंगला भितर कितें लायतलो ट्रायंगल लायतलो. ओके. फर्स्ट कितें आनी म्हाका सांग हा ते मागीर बरोवपाक शकता. आतां तूं म्हाका हें सांगपाक शकना हे म्हणपाक शकना एबी वेक्टर आनी एपी वेक्टर हो एपी वेक्टर जो आहा पळय आनी एबी वेक्टर जो आहा तो दोन्ही कोलिनियर हय न्हू. कोलिनियर म्हणल्यार कितें आसतलें सांग कोलिनियर सेम आसचें ना. कितें आसतलें सांग कोलिनियर म्हणल्यार कितें पॅरलल आसतलें. म्हणल्यार हांव अशें बरोवपाक शकना वी नो दॅट एपी वेक्टर इज पॅरलल टू एबी वेक्टर. एपी वेक्टर इज पॅरलल टू एबी वेक्टर. ओके. बिकॉज these points are on the same line. सो कितें तेंचो वेक्टर जो आसतलो कितें आसतलो कोलिनियर आसतलो म्हणल्यार पॅरलल आसतलो. सो अशें बरोवपाक शकना एपी वेक्टर इज व्हॉट लॅम्डा टाइम्स एबी वेक्टर इज व्हॉट लॅम्डा टाइम्स एबी वेक्टर. आनी कितें सांग एंड वेर लॅम्डा इज सम स्केलर. स्केलर कॅन बी एनीथिंग पॉझिटिव्ह नेगेटिव्ह बट कितें आसतलो झिरो आसचो ना. झिरो आसना चडशे केसीस. झिरो असल्यार मला मॅग्निट्यूडच ना कसलो वेक्टर आसता. इतलो क्लियर. हे कळ्ळें. आतां कितें लायतलो सांग आतां हे ट्रायंगला भितर कितें लायतलो ट्रायंगल लॉ लायतलो. हो ट्रायंगल कितें युजींग ट्रायंगल लॉ ऑन ट्रायंगल कितें सांग ओ ए पी. आतां म्हाका सांग दोन वेक्टर सेम डायरेक्शन सांग तेंचो खंयचो वेक्टराचो डायरेक्शन सेम आहा हो न्हू. आनी हेजो कितें डायरेक्शन कितें अपोजीट. सो कितें म्हणटलो सांग आतां ओ ए वेक्टर प्लस एपी वेक्टर इज इक्वल टू व्हॉट ओपी वेक्टर. कितें ओपी वेक्टर.
सो ए वेक्टर किती ओ ए वेक्टर किती आहे स्मॉल ए वेक्टर सारखे नो प्लस हो किती आहे कसलं वेक्टर एपी वेक्टर भरू शकता लॅम्बडा टाइम्स बी वेक्टर भरू शकता पहिले एपी वेक्टर भरून धरतो मागीत बघूया एपी वेक्टर आणि ओपी वेक्टर किती आहे ओपी वेक्टर किती आहे आर वेक्टर आणि आर वेक्टर किती सांग पोझिशन वेक्टर ऑफ आर्बिट्री पॉइंट पी ऑन अ लाईन इथलं कळलं सो मग आर वेक्टर किती म्हटलं सांग आमका हा एक हे बरोबर आहे नो लॅम्बडा टाइम्स बरोबर आहे लॅम्बडा टाइम्स किती आहे हो जास्त सांग लॅम्बडा टाइम्स किती आहे ए बी वेक्टर सो मग आर वेक्टर घेतलं ए वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स ए बी वेक्टर हो झालं अजून जाऊ ना क्वेश्चन सॉल्व हो इक्वेशन 1 कळलं अजूनही आम्ही काढलं ना अजून डेटा याचं आता एबी वेक्टर काढपायचं किती एबी वेक्टर किती आहे काढपायचं सो फर्स्ट किती जायचं सांगा ट्रायंगलला लायतला खंय इन सेकंड ट्रायंगलला लायतला इन सेकंड ट्रायंगल युजिंग ट्रायंगल लॉ ऑन ट्रायंगल ट्रायंगल ऑल ट्रायंगल कोण ए ओ बी ए सॉरी ओ ए बी सॉरी ओ ए बी आता हो वेक्टर आता लिपोयलाय हाईड केलाय वेक्टर या वेक्टर हाईड केलाय कॉल किती करते हां सो एक हाईड केला की किती मेळटले सांग आमका किती मेळटले ओ ए वेक्टर प्लस ए बी वेक्टर इज इक्वल टू व्हॉट ओ बी वेक्टर सारखे बरोबर ओके आता ओ ए वेक्टर किती आहे ए वेक्टर ए बी वेक्टर विल बी एज इट इज बरोबर आणि किती आहे ओ बी वेक्टर किती आहे बी वेक्टर सो मग सांग ए बी वेक्टर किती जातलो बी वेक्टर या मायनस केल्यार मायनस ए वेक्टर हो इक्वेशन 2 सबस्टिट्यूट ए इज इक्वल टू ए वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर मायनस ए वेक्टर सारखे न्हू हेड मायनस टेल दाखयल पळय हेड मायनस टेल इन इक्वेशन 1 सो आमकां कितें मेळटलें सांग आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लैम्डा टाइम्स बी जाग्यार कितें बरयतलो बी वेक्टर माइनस ए वेक्टर एंड दिस इज व्हाट वेक्टर फॉर्म इक्वेशन ऑफ लाइन इन वेक्टर फॉर्म when कितें when 2 points are given when 2 points are given so याद दवर और बी कितें सांग और बी कितें पोजिशन वेक्टर सगळं बरोवन दिता तुमकां पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी सेकंड पॉइंट आणि हे कितें ए वेक्टर कितें पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए कळ्ळें म्हळ्यार कितें करप सांग हो ए वेक्टर तुमकां कळत आसतो ए वेक्टर कितें आसता सांग तेच न्हू इतलें कळ्ळें कितें दिल्लें आसतलें सांग तुमकां एक लायन दिल्लो आसतलो दोन पॉइंट दिल्ले आसतले पॉइंट ए आनी पॉइंट बी आनी हो लायन जो आसा तो कितें ह्या दोन्ही पॉइंटांतल्यान पास करता ह्या दोन्ही पॉइंटांतल्यान कितें करता लायन पास करता फर्स्ट पॉइंट कितें ए सेकंड पॉइंट कितें बी सो फॉर्मुला कितें आसतलो सांग इजी फॉर्मुला कितें आसतलो आर वेक्टर कितें आसतलो पयलीं कितें फर्स्ट पॉइंट न्हू सो एज इट इज फर्स्ट पॉइंट बरोवप प्लस लैम्डा टाइम्स कितें बरोवप सेकंड पॉइंट माइनस फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट कितें बी वेक्टर माइनस ए वेक्टर दिस इज व्हाट वेक्टर फॉर्म ऑफ लाइन ऑफ अ लाइन क्लियर वेक्टर फॉर्म ऑफ अ लाइन when when 2 points are given हे झालं हे काढले आता किती काढप सांग आता कसलो फॉर्म वेक्टर फॉर्म काढलो आता किती कार्टेशियन फॉर्म कोणाक डाउट ना न्हू कित कळटा कित केलें हे फॉर्मुला कळपाक जाय ए कितें सांग फर्स्ट पॉइंट सदी फुडें बरोवप मागीर कितें करप सेकंड पॉइंटा वांगडा ताका जेन्ना लॅम्डा बरयत पळय तेन्ना सेकंड पॉइंटा वांगडा मायनस करप बी वेक्टर मायनस ए वेक्टर आणि बी वेक्टर ए वेक्टर कितें सांग हो बी वेक्टर आता हो न्हू गिवन वेक्टर न्हू विच इज पॅरलल टू हो कितें बी वेक्टर कितें पॉइंटाचो वेक्टर म्हळ्यार कितें पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी ओके आर कितें सांग पोजिशन वेक्टर ऑफ आर्बिट्री पॉइंट पी विच इज एक्स वाय एंड झेड सो आता मग खबर न्हू ए म्हाका सांग ए चे कोऑर्डिनेट्स कितें x1 y1 z1 सो म्हाका पोजिशन वेक्टर कितें आसतलें जो
क्वेश्चन वेक्टर कितें आसतलो x1 I कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप हे कळ्ळें एक गिवन आसतलो पॉइंट गिवन आसतलो कळ्ळें याद दवरा गिवन पॉइंट तेजो तुवें वेक्टर पयलीं कन्वर्ट करपाक जाय मागीर कितें सांग गिवन पॉइंट कितें गिवन पॉइंट बी पॉइंटाचे कोऑर्डिनेट्स कितें x2 y2 आणि z2 सो एज अ बी वेक्टर कितें आसतलो पोजिशन वेक्टर कितें आसतलो बी विच इज x2 I कॅप प्लस y2 j कॅप प्लस z2 k कॅप हे काढले मागीर कितें करप सांग मागीर कितें दिला आमकां कितें आर्बिट्ररी पॉइंट गेलो न्हू आमी लेट p कितें p चे कोऑर्डिनेट्स कितें सांग x y आणि z आनी हो कितें एक आर्बिट्ररी पॉइंट हो कितें आर्बिट्ररी पॉइंट ऑन लाइन L on line L ओके ऑन लाइन L सो मग सांग p चे पोजिशन वेक्टर कितें r वेक्टर न्हू सो r वेक्टर कितें आसतलो सांग कॉम्पोनंट फॉर्म कितें आसतलो x1 न्हू तो तुम्ही कन्फ्यूज बी जावशे जरा x I कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप कितें करतलो खबर आहा ही सगळी व्हॅल्यू जी आहा हितून भितर सबस्टिट्यूट करतलो सेम हो कितें इक्वेशन 1 हो कितें आसा इक्वेशन 2 आणि हो कितें इक्वेशन 3 आता हे करप सबस्टिट्यूट कितें इक्वेशन 1 2 and 3 इन कितें इन वेक्टर फॉर्म कितें सांग इन वेक्टर फॉर्म कितें सांग हेजो कितें आसता r वेक्टर इज इक्वल टू a वेक्टर बरोवप प्लस लॅम्बडा आता कितें करप सांग b वेक्टरा वांगडा a वेक्टर मायनस करप आता व्हॅल्यू पुट करा r वेक्टर किती बरयतलो सांगा हो फुल कॉम्पोनंट बरयतलो कितले x कळ्ळें x I कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप इज इक्वल टू कितले a वेक्टर कितें बरयला x1 I कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप प्लस लॅम्बडा सारखे आता b वेक्टर मायनस a वेक्टर न्हू सो पहिला सिम्प्लिफाय करून दवरा इझी पडटल म्हाका b वेक्टर मायनस a वेक्टर b वेक्टर कितें x2 मायनस x1 I कॅप x2 मायनस x1 कितें I कॅप प्लस कितें बरयतलो y2 मायनस y1 j कॅप आणि कितें प्लस z2 मायनस z1 k कॅप सारखे आता कंपेअर करप ऑन कंपेअरिंग हितून भितर आमकां वेक्टर नाका आमकां कितें हे नाका I कॅप j कॅप k कॅप नाका हितून भितर कार्टेशियन फॉर्मा भितर I कॅप j कॅप आणि k कॅप बरयना आमी सो कंपेअर कोणा करता सांग ओन्ली कोफिशियंटला कंपेअर करतात कंपेअरिंग कंपेअर केल्यार सांग x कोणा वांगडा इक्वल हे आतां डेटा उरलो न्हू ना ओके तशें बरोवपाक शकता कितें बरयतलो डायरेक्ट बरय x इज इक्वल टू कितें बरयतलो पळया x1 प्लस लॅम्बडा टाइम्स x2 मायनस x1 I कॅप बरयनाकात कॉल्ट कोणा कळटा जाल्यार सांगा बहुत दिमाग लगाना जरूरत नहीं है कित केलें सांगा एक्साचे कोफिशियंट एक कडेन बरयलाय आता जीआचे कोफिशियंट आहा पळय कोफिशियंट एक कडेन करून बरयलाय एक्स कोफिशियंट हेजो आयाचो प्लस लॅम्बडा इंटू हे केला कितें लॅम्बडा इंटू x2 मायनस x1 I कॅप कॉमन घेतलो आणि I कॅप बरयना आमी कंपेअर करतना ओके इतलें तरी कळटा तुमकां आता व्हडलें जाला न्हू y इज इक्वल टू कितलें सांग y1 घेतलो पळय y इज इक्वल टू कितें y1 प्लस कितें लॅम्बडा y2 मायनस y1 इतलें कळ्ळें आणि z घेतलो z1 मोयदान आवाजून ना प्लस z2 मायनस z1 हे सॉल्व केलें सो म्हाका सांग लॅम्बडा कितें मेळटलो सो लॅम्बडा कितें मेळटलो सांग पयलीं हांव x1 हेजे वांगडा मायनस करतलो सो घेतलें x मायनस x1 अपॉन कितें उरतलो सांग अपॉन घेतलें x2 मायनस x1 मागीर बदलान कितें मेळटलें सांग लॅम्बडा कितें मेळटलो y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 आणि लॅम्बडा थर्ड वनाचो z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1 सो हे दोन्ही लॅम्बडा म्हाका सांग लॅम्बडाची व्हॅल्यू ही इक्वल न्हू लॅम्बडाची व्हॅल्यू हो येता म्हणल्यार ती इक्वल हे तिनी लॅम्बडाची व्हॅल्यू सो देरफॉर कितें बरयतलो देरफॉर कितें येतलें सांग देरफॉर कितें येतलें
x मायनस x1 अपॉन तो a येताले आता किती येतले हांगे येतले सांग x2 मायनस x1 इज इक्वल टू हांगे येतले सांग y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 आणि हांव घेतलं सांग लास्ट वन घेतलं z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1 ओके एंड दिस इज व्हाट कार्टेशियन फॉर्म ऑफ अ वेक्टर हे तुमकां खबर आहे x आणि y किती x1 किती x1 किती आसा x1 y1 z1 किती कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट a फर्स्ट पॉइंट आणि x2 y2 z2 किती कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट b म्हणजे सेकंड पॉइंट b और किती कार्टेशियन फॉर्म कार्टेशियन इक्वेशन बोलू शकता कार्टेशियन फॉर्म बरोबर कार्टेशियन फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ अ लाइन क्लियर हाँ बंद आता किती काढपाक लायला फाइंड द वेक्टर इक्वेशन एंड कार्टेशियन इक्वेशन पासिंग थ्रू पॉइंट दिस एंड दिस मतलब किती एक लाइन आ गई एक लाइन है जो किधर से पास कर रहा है दो पॉइंट से पॉइंट किती -1 0 2 और दूसरा पॉइंट किती 3 4 आणि 6 अ लाइन इज पासिंग थ्रू दिस टू पॉइंट्स आणि तू किती काढपाक जाय वेक्टर इक्वेशन काढपाक जाय वेक्टर फॉर्म काढपाक जाय त्याचो सो फर्स्ट पॉइंट किती घेतले आम्ही लेट किती बरयतले लेट a किती बरयतले सांग -1 0 2 सो हेजो एक पोजिशन वेक्टर किती आसतलो -1 i कैप प्लस 0 j कैप प्लस 2 k कैप आणि सेकंड पॉइंट किती b पॉइंट सेकंड पॉइंट किती म्हणलो b b किती सांग 3, 4, 6 सो b वेक्टर किती आसतलो 3 i कैप प्लस 4 j कैप प्लस 6 k कैप इजी ओके आता किती काढपाक जाय हा म्हाका सांग वेक्टर इक्वेशन किती आसता वेक्टर फॉर्म किती आसता ऑफ अ लाइन वेक्टर फॉर्म किती आसता ऑफ अ लाइन when two points are given when a line is passing through two points किती आसतले r vector is equal to किती first a vector plus lambda times second vector minus first vector म्हणजे किती b vector minus a vector किती -1 i cap plus 0 j cap plus 2 k cap plus lambda times b vector minus a vector b vector किती ते बरेया 3 i cap डायरेक्ट बरेना ओके मग डायरेक्ट केला मातशें कळना भुरग्या 3 i cap plus 4 j cap plus 6 k cap minus ब्रॅकेट मायनस केला किती घालपाक जाय ब्रॅकेट b vector a vector किती -1 i cap plus 0 j cap plus 2 k cap ओके आणि सॉल्व करचा पडटलो मातसो सो किती सांग -1 i cap 0 बरेना सो किती प्लस 2 k cap प्लस लैम्डा टाइम्स x सॉल्व करूया 3 माइनस ऑफ -1 सो किती +1 3 + 1 किती 4 i cap 4 -0 4 j cap and 6 -2 4 k cap और माझो किती वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन पासिंग थ्रू टू पॉइंट्स ओके दैट वेक्टर फॉर्म सो वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन हे काढले मागीर किती काडप सांग कार्टेशियन फॉर्म काडपा जाय सो कार्टेशियन फॉर्म किती आसता व्हेन टू पॉइंट्स आर गिवन हे किती म्हणटा सांगा हे पॉइंट्स किती म्हणटले x1 y1 z1 हे पॉइंट किती x2 y2 z2 सो माझा कार्टेशियन फॉर्माचा फॉर्म्युला किती आसतलो व्हेन टू पॉइंट्स आर गिवन x minus x1 अपॉन x2 minus x1 सो x1 हांगाच आसतले हेचे याद करपाक शकतात हांगा घेतलो y minus y1 अपॉन y2 minus y1 आणि फॉर्म्युला किती मागीर z minus z1 अपॉन z2 minus z1 पुट करा व्हॅल्यू x y आणि z किती आर्बिट्ररी पॉइंट माझे सो x minus x1 किती -1 सो माइनस ऑफ -1 आणि सगळं घेतलो x2 minus x1 x2 किती 3 minus -1 is equal to y minus y1 किती 0 अपॉन y2 किती सांग 4 minus 0 सारखे
सो इज इक्वल टू z मायनस z1 किती आहे 2 अपॉन z2 6 मायनस 2. सो फायनल आन्सर काय येतं x प्लस 1 अपॉन काय येतलं सांग 3 मायनस ऑफ मायनस 1 सो प्लस 1 3 प्लस 1 किती आहे 4 इज इक्वल टू काय येतलं सांगा y अपॉन 4 आणि हांगा काय येतलं z मायनस 2 अपॉन 0 बी चिश्चे येतो z हो 6 मायनस 2 किती आहे 4. दिस इज व्हॉट कार्टेशियन इक्वेशन. किती याद उरपाय तुमका ओन्ली किती याद उरपाय जाय वेक्टर फॉर्म किती असता आणि कार्टेशियन फॉर्म किती असता. वेक्टर कार्टेशियन फॉर्म या कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाइन हे झाले. आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन किती आहे तुका कार्टेशियन फॉर्म दिला लायनाचो किती आहे कार्टेशियन इक्वेशन हो किती लायनाचो किती आहे कार्टेशियन इक्वेशन दिला. म्हाका सांगा खंयचो कोणा कोणा सिमिलर हो फर्स्ट केल्ले पळय फर्स्ट वन करू ना फर्स्ट हे कितें एक पॉइंट दिल्लो असता आणि एक कितें दिल्लो असता हो पॉइंट कोणाचे लाय करता सांग लायनाचेर लाय करता आणि एक कितें त्या लायनाचो एक पॅरलल एक वेक्टर दिल्लो असता तो कितें बी वेक्टर आणि बी वेक्टराचे हे कितें सांग डीआर कितें ए बी एंड सी. आता म्हाका सांग फुडें सारखें सेम बरयला हय फुडें एक्स आ वाय आ झेड आ म्हाका कन्वर्ट करची गरज ना. कितें विचारला कितें काडपाक कितें लायला फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन. सो म्हाका सांग वेक्टर इक्वेशन कितें असता ह्या लायनाचो फॉर दिस कार्टेशियन इक्वेशन फॉर दिस कार्टेशियन फॉर्म वेक्टर फॉर्म कितें असता सांग हेजो वेक्टर फॉर्म कितें आसतलो पळोवया आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्डा टाइम्स बी वेक्टर. ओके सो म्हाका सांग ए वेक्टर कितें ए वेक्टराचे कोफिशियंट्स कितें आता 3 कितें सांग एक्चुअली प्लस 3 एक्चुअली फॉर्मुला कितें असता सांग फॉर्मुला कितें आसपाक जाय एक्चुअली पळय कंपेरिंग करपाक गेल्यार फॉर्मुला कितें आसता एक्चुअली x मायनस x1 अपॉन a हे असता y मायनस y1 अपॉन b आणि हो असता z मायनस z1 अपॉन c. सो मायनस y इज इक्वल टू कितें मायनस x इज इक्वल टू कितें मायनस x इज इक्वल टू 3 कळ्ळें कित्याक पॉझिटिव्ह कसो येयलो आसतलो बिकॉज पॉझिटिव्ह केन्ना येता सांग खंयचो व्हॅल्यू पॉझिटिव्ह केन्ना येता जेन्ना मायनस ऑफ मायनस 3 उरता. सो कितें कंपेयर केलें कंपेरिंग मायनस एक्स इज इक्वल टू प्लस 3 सो x1 किती येता मायनस 3 y1 कसो वाटतलो मायनस 5 या 5 व्हेरी गुड. मागीर हे z1 हो z1 मायनस 6 कळ्ळें कितें ते हां. सो म्हाका हे कितें सांग हे पॉइंट याचे कोऑर्डिनेट्स न्हू तर पॉइंट याचे कोऑर्डिनेट्स कितें मायनस 3 5 आणि मायनस 6 x1 y1 z1. सो ए वेक्टर घेतलो सांग सो ए वेक्टर घेतलो मायनस 3 i कॅप प्लस 5 j कॅप मायनस 6 k कॅप ए वेक्टर मेळ्ळो. आता हे कितें सांग हे कितें डायरेक्शन रेशियोज ऑफ बी वेक्टर कितें दिला सांग बी वेक्टर कितें 2 4 आणि 2. सो ए कितें सांग 2 बी कितें 4 आणि सी कितें 2 ए बी एंड सी कितें सांग डायरेक्शन रेशियोज. सो म्हाका सांग बी वेक्टर कितें आसतलो बी वेक्टर आसता कितें एक्चुअली बी वेक्टर आसता कितें ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप याचे पळय सबस्टिट्यूट कर सो घेतलो 2 i कॅप प्लस 4 j कॅप प्लस 2 k कॅप. बी वेक्टर मेळ्ळो ए वेक्टर मेळ्ळो इतू भितर पुट कर या फॉर्मुला भितर पुट कर. सो देयरफॉर घेतले सांग आर वेक्टर घेतलो ए वेक्टर कितें ए वेक्टर जाग्यार हेची व्हॅल्यू सबस्टिट्यूट कर सो घेतली मायनस 3 i कॅप प्लस 5 j कॅप प्लस मायनस 6 k कॅप मायनस लॅम्डा कितें लॅम्डा टाइम्स बी वेक्टर कितें सांग 2 i कॅप प्लस 4 j कॅप प्लस 2 k कॅप and this is what vector form of a line प्लस लॅम्डा ओके द वेक्टर फॉर्म या वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन कळ्ळें तू कार्टेशियन दिलं आसतलो वेक्टरान कन्वर्ट करप बंद. न्यू टॉपिक एंगल बिटवीन टू
लाईन्स, एंगल बिटवीन टू लाईन्स. काय दोन लाईन दिल्ले असतले. लाईन हा वेक्टर न्हू, वेक्टर केले तो शिक चुके हम लोग. कॉस थिटा इज इक्वल टू फॉर डॉट प्रोडक्ट शिकला आम्ही आणि किती फॉर क्रॉस प्रोडक्ट शिकला आम्ही. आता किती एंगल बिटवीन टू लाईन्स. आता पळया हे किती माहिती सांग, कोऑर्डिनेट एक्सिस. सूरज ये क्या है? एक्स ही रह सकता है, वाई नहीं रह सकता, कुछ भी रह सकता है, तेरे पर लेना है. एक्स वाई और जेड. मेरे पास क्या है, दो लाइन से और किती लाइन L1 आणि लाइन किती L2. आणि या दोन्ही लाइन जे खंयच्यान पास करता सांग, फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन किती O. सो हेमच्या मध्ये जो एंगल असतो तो किती असतलो, एंगल जो असतो तो किती असतलो थीटा. कळले? ओके इतलं क्लियर. हाँ इतलं कळलं न्हू. आता ओके थिअरी जाय तुमकां हेजी थिअरी दियो. ओके तुका डायरेक्ट सांगता किती फरक असतो. ओके हे जालें. हाँ थिअरी जाय तुमकां दिवपाक. ओके सो याद दवरा, डायरेक्ट फॉर्म्युला याद दवरा. सपोज तुमकां हे काड, तुमकां वेक्टर फॉर्म दिलो. वेक्टर फॉर्म किती असता सांग, वेक्टर फॉर्म किती असता, वेक्टर फॉर्म किती असता. आता वेक्टर फॉर्म ऑफ लाइन 1, ऑफ लाइन 1 किती असतलो, आर वेक्टर इज इक्वल टू A1 वेक्टर, दोन वेक्टर दोन लाईन न्हू, A1 वेक्टर प्लस लॅमडा टाइम्स B1 वेक्टर. आणि लाइन 2 किती आहे, आर वेक्टर इज इक्वल टू A2 वेक्टर प्लस लॅमडा टाइम्स B2 वेक्टर. हे किती आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन ऑफ L1 and L2. आता मग ह्याच्यामध्ये एंगल जाय, ह्याच्यामध्ये किती काढपाक जाय, एंगल जाय. सो किती करप, कॉस थिटा इज इक्वल टू किती करप सांग, लॅमडा म्हणा खंयचे वेक्टर आसा तो, बी वेक्टर आणि ए वेक्टर न्हू. सो किती बरयतलो, बी वेक्टर डॉट B1 वेक्टर डॉट B2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 वेक्टर डॉट B2 वेक्टर. खंय तरी पयशे दिसना, एंगल बिटवीन टू लाइन्स, डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट किती असतं सांग, हो ए वेक्टर आणि हो किती बी वेक्टर. मग किती काढा, कॉस थिटा काढपाचे. कॉस थिटा किती असतं सांग, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. सिमिलर एकान यूज करताल तुम्ही, एकान यूज करप, एकान यूज करप सांग. वेन किती तुका लायनाचो कितें दिल्लो आसतलो, वेक्टर फॉर्म दिल्लो आसतलो, तेन्ना तुम्ही हे यूज करतले. जेन्ना लायनाचो तुमकां वेक्टर फॉर्म दिल्लो आसतलो पळय, अशें म्हणटा तूं, अशें दिल्लें आसतलें, इक्वेशन दिल्लें आसतलो तुका. कितें एक लायनाचो वेक्टर फॉर्म दितलो आणि दुसऱ्या लायनाचे वेक्टर फॉर्म दिल्ले आसतले आणि त्याच्या मध्ये किती काढपाक लायला, त्या दोन्ही लायनाच्या मध्ये किती काढपाक लायला, एंगल काढपाक लायला. सो कितें लॅमडा म्हणा कितें बी आसतलो पळय तो कितें, फर्स्ट लायनाचो लॅमडा म्हणा कितें बी आसतलो तो कितें B1 वेक्टर, आणि लॅमडा म्हणा दुसरो वेक्टर कितें आसतलो B2 वेक्टर. तेंच्या मध्ये कितें काडप, डॉट प्रोडक्ट यूज करप, फॉर्म्युला यूज करप. कितें आसता, A डॉट B अपॉन मॅग्निट्यूड ऑफ A मॅग्निट्यूड ऑफ B. तू साइन थिटा काढपाक लायल्यार, साइन थिटा काढपाक लायल्यार कितें करप, पळया तकली कशी यूज करतले तुम्ही. हॅट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा करतलो. कळना कोणाक, अरे पांडू, अरे इधर देख, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थिटा सॉरी साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ऑन तरी हा मरे, हाँ 1 मायनस सॉरी कॉस स्क्वेअर थिटा. आता किती स्क्वेअर त्यासाठी गेला की सांग, साइन थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो तुका साइन जाता किती करप, कॉसाची व्हॅल्यू मायनस करप, हे फर्जी मरे. सो तू साइन झाला किती करतली सांग, सो साइन थिटा झाला किती करप सांग, अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस करप. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढप आणि हितून भितर सबस्टिट्यूट करप. तू किती मेळटले, साइन थिटा मेळटले. इतलं कळ्ळें. आता हे किती झालं सांग, वेक्टर फॉर्म दिलं त्यांना अशें सॉल्व केलें. आता कार्टेशियन फॉर्म दिला किती करतलो, कार्टेशियन फॉर्म दिला किती करप, कार्टेशियन फॉर्म दिला किती करप सांग. दोन लाईन कळ्ळें, दोन लाईन. कार्टेशियन फॉर्म दिला किती करतले, कार्टेशियन फॉर्म दिला किती करप. आता फर्स्ट लाईनाचो कार्टेशियन फॉर्म पळया, फर्स्ट लाईनाचो कार्टेशियन फॉर्म पळय किती आसतले, x मायनस x1 अपॉन A1 कळ्ळें, इज इक्वल टू किती आसा
y मायनस y1 अपॉन p1 आणि हो कितें आसतलो z मायनस z1 अपॉन c1. सेकंड लाइनाचो इक्वेशन कितें सेकंड लाइन का इक्वेशन क्या होगा x माइनस x1 अपॉन a2 सॉरी x2 इज इक्वल टू क्या y माइनस x सॉरी y2 अपॉन b2 आणि हांगा घेतले z माइनस z2 अपॉन c2. अरे बरें आसा तू इतलें जालें इतून सबस्टिट्यूट कर आतां म्हाका सांग सो फॉर्मुला कितें जातालो सो हेजें हांव कितें काडपाक शकना डेटा काडपाक शकना डेटा कितें b1 वेक्टर कितें सांग b1 वेक्टर कितें मेळटा a1 i कॅप प्लस b1 j कॅप आणि कितें c1 k कॅप आणि b वेक्टर b2 वेक्टर कितें b2 वेक्टर कितें a2 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस c2 k कॅप. इतलं क्लियर बरोबर आताच करपा जाय फॉर्मुला कितें आसता सांग cos थीटा इज इक्वल टू कितें b1 वेक्टर डॉट b2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ b2 वेक्टर. b1 वेक्टर दिला न्हू कितें दिला a1 i कॅप प्लस b1 j कॅप प्लस c1 k कॅप डॉट प्रोडक्ट ऑफ b2 वेक्टर कितें a2 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस c2 k कॅप अपॉन कितें अपॉन कितें येतलो अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इनटू मॅग्निट्यूड ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर आणि होत कितें ना आनी सॉल्व करपा जाय सो कॉस्ट कितें येतलो सांग कॉस्ट कितें येतलो सॉल्व केल्यार कितें येतलें a1 8 into a2 plus b1 into b2 plus c1 into c2 upon magnitude of a1 square plus b1 square plus c1 square into magnitude of a2 square plus b2 square plus c2 square. And this is what this is what angle between two lines when Cartesian form is given. काय ना a b c या कितें फर्स्ट फॉर कितें a1 b1 c1 और कितें a2 b2 c2 त्याच जाय आमकां सो फॉर्मुला कितें जातलो सांग a1 into b1 कॉस्ट कितें आसतलो a1 into a2 plus b1 into b2 plus c1 into c2 upon magnitude of a1 square plus b1 square plus c1 square into magnitude of a2 square plus b2 square plus c2 square. Clear? Okay. Cartesian अजून झालं ना राव हे झालंय इतलं क्लिअर ओके आता इफ केस 1 important case 1 when L1 is perpendicular to L2 when both the lines are perpendicular to each other perpendicular असतं काय सांग अँगल किती असतं त्यांच्यामध्ये 90 डिग्री नो सो कॉस जाता किती बरेतलो cos 90 किती असता 0 आणि हो टर्म आहे ह्या साइड होईलो सो फॉर्म्युला किती येतलो सो काय सांग a1 into a2 plus b1 into b2 plus c1 into c2 equal to 0. तू कोणे विचारले किती दोन्ही लाइन किती पॅरलल सॉरी परपेंडिकुलर जाल्यार किती आसतलो when two lines are perpendicular किती असता सांग त्यांचे किती असता सांग dr चा किती सांग सम मल्टिप्लिकेशनचा सम किती असता 0 और dr किती सांग a1 b1 आणि c1 किती drs ऑफ b वेक्टर b1 वेक्टर आणि हे किती a2 b2 c2 किती drs ऑफ b2 वेक्टर इथून किती परिणाम आहे इग्नोर मारता मग सांग किती घेऊन सांग आम्ही किती सांग लाइन पासिस फ्रॉम ओरिजिन इंटरसेक्शन पॉइंट इन टर्म्स ऑफ ओरिजिन सो ए वेक्टर किती असतलो 0 वेक्टर ए वेक्टर किती असतलो 0 वेक्टर त्याला बरे ना आम्ही ओके सांगले व्हेरी गुड
आणि किती सांग सो लाईन वनाचे डीआर्स किती आहे डीआर्स किती आहे लाईन वनाचे डीआर्स A1 B1 आणि C1 आणि लाइन 2 डीआर्स सूरज बताएगा मेरे को लाइन 2 का डीआर्स क्या है A2 B2 C2 वाह बताया वेरी गुड ताले वाजव अजय शाबीर बेस्ट मुक्ताला हा आता बघा वेन पय वेन L अशा भी जाता केने केने अशा भी जाता हो एक कंडिशन याद दवरा आणि एक कंडिशन याद दवरा L1 into L2 plus M1 into M2 plus N1 into N2 equal to 0 L1 एक सांग L1 किती आहे DCs of किती आहे L1 किती आहे सांग लाइन 1 DCs of line 1 L1 M1 N1 आणि DCs of line 2 किती आहे L2 M2 आणि N2 केने हे बी दिल्ले असता केने तुम डायरेक्शन रेशियो दिल्ले असता कळ्या दोन्ही लाइनाचे डायरेक्शन रेशियो दिल्ले असताले तुमको शो करपाचा की दोन्ही लाइन पॅरलल परपेंडिक्युलर म्हणून किती करते सांग L1 into L2 plus M1 into M2 plus N1 into N2 सपोज तुमका 0 मिळालो दॅट मीन्स किती आहे बोथ द लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हळ्यार 90 डिग्री इतलं झालं आता केस 2 हे तुमका खबर बी when two lines are parallel किती असतं सांग when two lines are parallel line 1 is parallel to line 2 then किती असतं सांग ज्यांना दोन्ही लाइन किती आहे एकमेकांना किती आहे पॅरलल then dr चा रेशो किती असता dr किती असता dr a1 upon a2 is equal to b1 upon b2 हे शिकलात नो C1 upon C2 सारखे ना when two lines are parallel त्यांचं किती असतं सांग रेशो किती असता त्यांचं डायरेक्शन रेशो किती असता प्रोपोर्शनल ओके डायरेक्शन रेशो किती असता प्रोपोर्शनल असता डायरेक्शन रेशो किती असता प्रोपोर्शनल डीआरस आता डीसी किती असता सांग डीसी शिकेला L1 is equal to ओया कोणा याद सूरज बताएगा मेरे को किती आहे इजी है when two lines are parallel किधर हाँ even अरे लाइन 1 नहीं है वो L M N पता है ना क्या होते हैं डायरेक्शन कोसाइंस L1 क्या है पहले लाइन का डायरेक्शन कोसाइन क्या होगा इधर when two lines are parallel अरे इजी है अरे A अपॉन किती आहे गो L1 is equal to L2 M1 is equal to M2 आणि किती आहे N1 is equal to N2 कळता तुम किती शिकता त्या घरात दिल ना दिला वाचा पेपर ओपन करा फाटल्यानोचा वाइंड करा पेपर फाटल्यानोचा थियरी भीतर जाओ थियरी में जाओ सेकंड चैप्टर में नहीं पहले से इसी चैप्टर में पढ़ा है इधर तो पढ़ा है इधर तो ये क्या है शे चा बंद कर आज क्या दिला सांग फाइंड द एंगल बिटवीन अ पेअर ऑफ लाइन्स गिवन बाय आता लाइन आमका खंयच्या फॉर्मान दिल्ले हा एंगल काढपाचा दोन लाइनाच्या मध्ये एंगल काढपाचे आता किती इक्वेशन ऑफ लाइन इन विच फॉर्म वेक्टर फॉर्म सो फर्स्ट फॉर्म किती असते सांग A1 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स B1 वेक्टर सो मग सांग आणि हो किती असतलो A2 वेक्टर प्लस म्यू टाइम्स म्यू किती कोफिशियंट्स नो आणि हे किती असतं सांग B2 वेक्टर सो मग सांग B1 वेक्टर किती आहे कंक्लुजन कळो B1 वेक्टर किती आहे अरे B1 वेक्टर किती आहे I cap left U cap plus 2 K cap आणि किती आहे B2 वेक्टर किती आहे 3 I cap plus 2 J cap plus 6 K cap ज्यानं तो वेक्टर फॉर्म दिला असता इक्वेशनाचा वेक्टर फॉर्म दिला असता लाइनाचं
तेन्ना किती काडटा सांग आमी कॉस्ट किती काडटात कॉस्ट किती बरयतलो b1 वेक्टर डॉट b2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ b2 वेक्टर सारखे b1 वेक्टर किती आहे ते बरेया b1 वेक्टर किती आहे i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप डॉट b2 वेक्टर किती आहे सांग 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 6k कॅप सारखे डिवायडेड बाय किती येतलो अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर एक सॉल्व केल्यार म्हाका सांग डॉट प्रोडक्ट किती जाता ओनली कोफिशियंट्स मल्टिप्लाय जातात ऑफ कॉरस्पॉन्डिंग i j and k so 1 into 3 plus 2 into 2 4 मागीर 2 into 6 12 अपॉन एक सॉल्व केल्यार किती येता रूट 9 आणि हे 49 रूट 49 मग शुअर एक सॉल्व केलं की येतले 90 80 एक ऍड केल्यार 19 हा व्हेरी गुड रूट 9 किती रूट 9 किती 3 21 आता इंटू रूट ऑफ 49 किती 7 सो आन्सर किती येतलो cos theta is equal to 19/21 हा डायरेक्ट कर किती वा रोबोट मुगो तो सो theta is equal to cos inverse 19/21 हो किती एंगल त्याचा सिंपल आता नेक्स्ट क्वेश्चन आता किती जाय आमका सांग आता फाइंड द एंगल बिटवीन पेयर्स ऑफ लाइन गिवन बाय म्हाका सांग दोन लाइन दिल्ले हा न्हू और लाइन 1 आणि हो किती लाइन 2 हो बी लाइन 1 लाइन 2 दिल्लो बट हो किती इन वेक्टर फॉर्म दिल्लो आता हो किती सांग इन कार्टेशियन फॉर्म दिला आता म्हाका फुडे x हा y हा आणि z हा तेच फुडे काय असं जायना ओके आता हे किती जाता सांग हे किती तर हो किती a1 हो किती b1 आणि हो किती c1 हो किती a2 आणि हो किती b2 आणि हो किती c2 सो म्हाका सांग a1 किती दिला सो हे सांग drs ऑफ अशें बरया मातशें बरोवपा जाय न्हू कित्याक drs ऑफ l1 किती सांग a1 is equal to 3 b1 is equal to 5 c1 is equal to 4 आणि drs ऑफ l2 किती लाइन 2 किती a2 is equal to 1 b2 is equal to 1 c2 is equal to 2 हे दिले आज फॉर्म्युला किती असते सांग देन कार्टेशियन फॉर्म इज गिवन cos theta is equal to किती करप a1 into a2 plus b1 into b2 कळलं किती प्लस c1 into c2 अपॉन किती करप रूट ऑफ इजी a1 स्क्वेअर प्लस किती b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर हे कळलं आता व्हॅल्यू पुट करा व्हॅल्यू किती cos theta a1 किती सांग 3 into 1 3 प्लस 5 into 1 डायरेक्ट बरोबर की अवकाश नाका ना सूरज या माहिती प्लस मागीर येतलो 5 into 1 प्लस मागीर येतले c1 into c2 4 into 2 अपॉन अंडर रूट ऑफ किती येतलो 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मल्टीप्लाय केला घेतले सूरज 3 1 जा 0 ना हाँ क्या रे तुझे 3 बरे 5 into 1
5 4 into 2 6 ना 8 वाह पता नहीं था मेरे को अपॉन अंडर रूट ऑफ ये कितना होगा पता 3 स्क्वायर 6 ना 9 होता है ओह शे थैंक यू 2 है 5 स्क्वायर 10 ना 25 और ये क्या है हाँ क्या 16 हाँ इंटू ये क्या है 1 का स्क्वायर 2 ना 1 होता है 1 का क्यूब क्या होता है 1 का क्यूब है पावर 1000 हो तो 1 आएगा शायद पता है तेरे को सीख गया तू प्लस 2 का स्क्वायर 4 सो कॉस थीटा क्या आएगा 3 + 5 8 8 बोलने का 8 और कुछ अलग सुनाई देता है मेरे को मेरा कान खराब है 8 + 8 16 अपॉन क्या ऐड केलं घेतलंय किती 40 किती 40 जाता घरा वचून कोणी किती आता 40 आता 40 आता 34 आणि 16 नो 15 होवा आइन्स्टीन मॅथमॅटिक्सला येतात 50 इंटू आणि किती आहे किती आहे 6 हा ए मस्ती बुरगी आता कॉस थीटा इज इक्वल टू 16 अपॉन घेतलंय रूट 300 खबर आहे नो रूट ए इंटू रूट बी क्या असता होल रूट ऑफ ए इंटू बी सो क्या दोन्ही मल्टी क्या नंबर क्या मल्टीप्लाई 50 इंटू 6 किती आहे रूट क्या 300 सो एका बरोबर शकना 100 इंटू 3 मला काम इझी करता 100 इंटू 3 बरोबर शकना तो रूट ऑफ 100 किती आहे 10 रूट 3 सॉल्व काय घेतलं 5 आणि अंग घेतलंय 8 सो आणि रॅशनलाइज करूया अशा जोड्याचं सो थीटा घेतले सांग थीटा घेतलंय cos इनवर्स 8 अपॉन 5 रूट 3 दिस इज माय आन्सर आता न्यू टॉपिक किती आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाइन्स आता 2 लाइन आता 3 केसेस पॉसिबल टू फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाइन्स आता फॉर एक्झाम्पल 2 लाइन इंटरसेक्ट जातले एकमेकांकडे इंटरसेक्ट झाल्या तुमचं एक असतं शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं इंटरसेक्ट झाल्यावर डिस्टन्स काय असतं त्याच्यामध्ये 0 टच करताना दोघी जण एकमेकांना टच करतात डिस्टन्स काय असतं त्याच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं मध्ये 0 Yes. Shortest distance between them is 0. कारण विचारले when two intersecting lines are there, the shortest distance between the two lines is 0. हे दोघे इंटरसेक्ट करतात त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय असतं काय असतं ना 0. D किती इक्वल टू 0. When two lines are parallel, आता मग सांग धर गो दोन्ही धर पॅरलल धर ना दिसतं मग पॅरलल यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं सांग असं असतं ना शॉर्टेस्ट डिस्टन्स आणि तो किती असतो लाईना किती किती असतं परपेंडिक्युलर असतं or किती shortest distance between these two lines and these two lines are what parallel so the shortest distance will be perpendicular to each other 90 degree with each other second कळलं so third case किती आहे skew मला पया कसं काढते ते पय skew lines म्हणल्या किती आता मग सांग इंटरसेक्ट करतले ना करतले रॉंग करचे ना किती सांग आता तू म्हणतला राव 2 डायमेन्शनल भितर सगळे केसेस दिसतात सगळे इंटरसेक्ट करता म्हण ऍक्च्युअली असे नाही these two lines are not in the same plane L1 and L2 are not in the same plane मला बघूया असले इंटरसेक्ट जातले because these two lines are in the same plane आता स्पष्ट केलं आता इंटरसेक्ट जातले तितलोय ट्राय करतो आता तो पुढे होईता इंटरसेक्ट जावचे ना एकाच म्हणता आम्ही skew lines will never intersect each other it will never intersect each other they are not parallel होय एक असं होईता आणि एक असं होईता they are not parallel as well and they cannot intersect बी जावचे ना म्हणल्या की आता शॉर्ट डिस्टन्स काढपा जाय बिटवीन टू स्क्यू लाइन तो की असता सांग परपेंडिक्युलर ड्रॉ करप अशी धर एक अशा धर एक असा धर
परपेंडिक्युलर आसतलो पळय तो कितें आसतलो तेंचो म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. पहिले हो दुसऱ्या प्लेना भितर आणि हो पळय दुसऱ्या प्लेनाचेर अशें एक म्हणल्यार स्क्यू लायन्स. तुम लोगों को दिसता नॉन पैरेलल लाइन्स आर स्क्यू लाइन्स, मतलब ये क्या होते हैं? नॉन पैरेलल लाइन्स लोगों को क्या लगता है स्क्यू लाइन्स. ऐसा नहीं होता ये, तुम्हें 3D 2D में ऐसा दिखता है लेकिन रियलिटी में ऐसा है. ये अलग प्लेन पे है, इसका प्लेन अलग है, इसका प्लेन अलग है, प्लेन अलग है. सो ये कोप्लेनर है ना, प्लेन सेम ना, त्याला नॉन कोप्लेनर. आता अशें एक्झाम्पल चिंतपाक शकता तुम्ही. फ्लायओव्हर असो वयता, फ्लायओव्हर आणि रोड कशें आसता स्ट्रेट. फ्लायओव्हर सपोज रोडाच्या मदें अशें चिंत, वयल्यान फ्लायओव्हर असो फ्लायओव्हर वयता आणि रोड असो वयता अशें चिंतपाक शकता तुम्ही. लायन एक लायन अशी वयता आणि एक लायन फुडल्यान येता आणि दोन्ही कितें आसता एकमेकां वांगडा पॅरलल आसतले ना, इंटरसेक्ट करतले केन्ना हे दोन्ही कितें लायन ज्या एकमेकां वांगडा इंटरसेक्ट करतले ना अशें चिंत. फ्लायओव्हर एक लायन आणि रोड हे कितें सांग, हे कसलो वेक्टर जालो, कसली लायन सांग, हे स्क्यू लायन. बिकॉज दिस टू लायन्स आर कितें नॉट पॅरलल, नेवर इंटरसेक्ट पळय. ओके ना, इंटरसेक्ट जावचोच ना, नेवर इंटरसेक्ट इच अदर आणि कितें दे आर नॉन कोप्लेनर. कोप्लेनर म्हणल्यार कितें लायिंग ऑन द सेम प्लेन, ते कोप्लेनर म्हणटा आमी. डज नॉट लाय ऑन द सेम प्लेन म्हणल्यार नॉन कोप्लेनर. कळ्ळें? क्लियर? ओके. आतां पळय फॉर्म्युला दिसला, डायरेक्ट फॉर्म्युला पळय. आता दोन लाईन काढलेली आहे. किती लाईन किती सांग, L1 आणि L2. पळय दोन लाईन काढलेलो हा, किती L1 आणि L2. त्याची मध्ये तुका शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करपाक जाय. किती शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करपाक जाय. कोणाच्या मध्ये L1 आणि L2 च्या मध्ये किती फाइंड करपाक जाय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. आणि दोन्ही लाईन किती दिला, स्क्यू लाईन म्हणून दिल्या. स्क्यू लाईन म्हणल्यार किती सांग, नॉन पॅरलल, नॉन किती नेवर इंटरसेक्ट इच अदर आणि किती नॉन कोप्लेनर. त्यांच्या मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स काढपाक जाय तुका. आणि काय दिला सांग, या दोन्ही लाईनचा किती दिला, वेक्टर फॉर्म दिला. L1 and L2 are the two skew lines. L1 and L2 are two skew lines. So L1 चा किती असतो, वेक्टर फॉर्म किती असतो, R is equal to A1 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स B1 वेक्टर. आणि लाइन 2 चा किती असतो, वेक्टर फॉर्म किती असतो, R वेक्टर is equal to A2 वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स B2 वेक्टर. काय इक्वेशन, काय दोन्ही लाईनाचे किती वेक्टर इक्वेशन दिल्या. आता किती काढपाक, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढपाक जाय. सो कशें काढप ते पळय, ट्रिक पळय, शिका ट्रिक. हे बरं फॉर्म्युला बरो व्हडला, कशें याद करप पळय. B1 चं मल्टिप्लिकेशन कोणा वांगडा करतले, क्रॉस कोणा वांगडा करतले, B2 वांगडा. एरो पळय, B1 चा क्रॉस कोणा वांगडा, B2 वांगडा. B1 क्रॉस B2 इतले जाले. आता कितें करप सांग, A2 मायनस कितें B1 क्रॉस B2 जेन अशें इतू पळय तेन सर्क्युलर प्रश्न शित. B1 क्रॉस B2 मागीर कितें डॉट घेवप, मध्ये कितें घेवप, आमच्या मध्ये कितें येतलो डॉट, आमच्या मध्ये येतलो डॉट, मागीर येतले A2 मायनस A1 अपॉन कितें सांग, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर कळ्ळें कशें याद दवरतले पळय. B1 इंटू B1 क्रॉस B2 डॉट A2 मायनस A1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर. फर्स्ट वेक्टर किती आहे, B वेक्टर क्रॉस B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर. that's मॅग्निट्यूड. आणि ओके आणि हांगा डिटरमिन कितें घातला, मॉड कितें घातला, बिकॉज डिस्टन्स कॅनॉट बी नेगेटिव्ह. मॉड कळ्ळें, मॉड डिस्टन्स कॅनॉट बी नेगेटिव्ह. डिस्टन्स नेगेटिव्ह येयल्यार मॉड घाले कितें जातलें, डिस्टन्स कितें येतलो, पॉझिटिव्ह येतलो. कळ्ळें, इजी. कशें याद उरप, B1 क्रॉस B2 डॉट A2 मायनस A1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. अशें याद कर. अंडरस्टँडिंग, तू अंडरस्टँडिंग बंद कर. कळ्ळें. आता पळय तो पळय हे जाता, ब्लू ब्लिंक जाता, ब्लिंक जायन मरे. हा ब्लिंक जायन, ब्लू हा मरे, कॉन्स्टंट ब्लू उरता. ओके. आता कितें सपोज तुका वेक्टर कितें दिल्ला, सपोज लाइन दिल्ल्या कितें इन कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म कितें आसता सांग, x मायनस x1 अपॉन A1 फर्स्ट लायनाचो, कितें y मायनस y1 अपॉन B1 आणि कितें आसतलो z मायनस z1 अपॉन C1. आणि सेकंड लाइन कितें, x मायनस x2 अपॉन A2 इज इक्वल टू y मायनस y2 अपॉन B2 आणि हे कितें इज इक्वल टू कितें z मायनस z2 अपॉन C2. हे कितें
दोन्ही लाईन, बट हे लाईन इन विच फॉर्म दिल्ल्या, इन कार्टेशियन फॉर्मान दिल्ल्या, कळ्ळें? क्लियर? तेन्ना डिस्टन्स फायंड करपाचो फॉर्म्युला कितें आसता पळया, मायंडसेट. x2 minus x1 बरोबर. फर्स्ट x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1 इतलं बरयलें. मागीर सेकंड कितें बरोवप सांग, फर्स्ट लायनाचे डीआरच बरय. फर्स्ट लायनाचे डीआर कितें, a1 b1 आणि c1. मागीर सेकंड लायनाचे डीआरच बरय, a2 b2 आणि c2 अशें दवरतले. फर्स्ट कितें करप सांग, फर्स्ट ते भायर करपा जाय कितें, x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1. सेकंड लायना कितें बरयतले, डीआर्स ऑफ फर्स्ट लाइन a1 b1 c1, डीआर ऑफ सेकंड लाइन कितें, a2 b2 c2. आता अपॉन अंडर रूट ऑफ कितें येता, हे मातशें दिसता फालतूशें, हे कितें इतलं हार्ड क्वेश्चन